श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणामज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनन्तं नमामि वेदान्तवेदान्तविष्टं। श्री रघुनाथ महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, भंडारनाथ भगवान की जय, सब साधु संत की जय, बजरंगबली की जय. श्री आणि भगवंताने अर्जुनाचा संवाद चाललेला आहे. 18 अध्याय. त्याच्यामध्ये अर्जुन आणि भगवंत, पहिल्या अध्यायामध्ये अवस्था कशी होती आणि 18व्या अध्यायामध्ये अर्जुन भगवंताशी ज्ञानाने एकरूप झाले आणि भगवंतच्या बोधामध्ये अर्जुनाची बुद्धी समरस झाली. अद्वैत हे त्यांना, अद्वैताची स्थिती अर्जुनाला भगवंतानं आणून दिली. की जे स्वारस्य आहे भगवंताच्या गीतेचं नाम ओळीचं, की अर्जुनाला भगवंतानं काय दिलं. भगवंत कोणाला काय देत असतो, पण वेदाचं ज्ञान देणं आणि ते स्वतः समोर प्रगट होऊन त्या अर्जुनाचं निमित्त करणं आणि 4 वेदाला ओळीमध्ये आणणं सोपं नाही. 4 वेद आणि ओव्या एकत्र आल्या. हे कार्य अर्जुनासोबत भगवंतानं केलं. निमित्त महाभारत झालं, पण प्रत्येक जीवाचं कल्याण आहे आणि आत्मानुसंधान आहे, बुद्धिभान आहे. तिथं अज्ञानाची भान नाही. तिथं त्या बोधानं अज्ञान संपूर्ण विनाश पावता. ज्या बोधानं जिथं अज्ञान विघरून जात, ब्रह्मज्ञान हृदयात थांबत आणि अंतःकरण ब्रह्मरूप बनत, त्याला ज्ञानेश्वरी म्हणतात. ज्ञानेश्वरीचं फल काय? ज्ञानेश्वरी वाचायची काय? ज्ञानेश्वरी बोलते काय? ओवी सांगते काय? माऊलीचं मनोगत काय? सिद्धांत म्हणजे काय? दृष्टांत म्हणजे काय? हे सगळं उकलावं लागतंय. इथं अंतरंग परमार्थ आहे. इथं कथा नाही. त्याला 2 पोरं, त्याला 4 पोरं, त्याने हे केलं, तिथं ते गेला, तसं नाहीये हे. इथं अंतःकरणात असलेल्या लाखो कोटी जन्माच्या अज्ञानाला आग लागते या बोधानं. जीवभाव समूळ नाश होतो या ओवीनं, आत्मभाव प्रगट होत ब्रह्मज्ञानानं, आणि ही कृपा होती गुरुच्या कृपेनं. आणि हे सांगतात वेद कृष्ण परमात्मा आपल्या मुखानं. काय मिळत? हे सत्य बेटा, परम सत्य, पण जग आंधळे. त्याच्यामुळे ह्या शब्दाला आमचा अर्थ नाहीये, तुमच्यासाठी नाही, पण जे महात्मे, ज्याला तरुण जायचं, ज्याला साधनेमध्ये परंगत व्हायचं, साध्यापर्यंत जायचं, ज्याला सिद्ध बनायचं, ते महात्मे होण्यासाठी जन्म घेतात. त्यांच्यासाठी हे चांगलं आहे. संसारिक हे बाकीचे आलतू फालतू लोक त्याच्या काही कामाचे नाही. ज्यांना आपली कल्याणाचा मार्ग कळत नाही, ज्याला आपला देहभाव टाकण्यामध्ये असमर्थ राहतात, जे लोक, ज्याला अंतःकरण जडातच ठेवायचं देहात, ज्याला पाप पुण्यच भोगायचं, ज्याला कर्मालाच धरायचं, ज्याला मृत्यूला मागच फिरायचं, ज्याला ह्या जगातच वापस यायचं, त्यांना अज्ञान तसंच सांभाळायचं. नाही कळलं? कळालं माऊली. की परमार्थ कसा करावा, सत्संग कसा धरावा, श्रवणामध्ये मन कसं एकरूप व्हावं, मनानं श्रवण 2 होऊच नये, साधना आणि साध्य अंतर राहूच नये, भेद बुद्धीत उगवूच नये, अभेद
थांबूच नाही आणि मी देह वाटूच नाही. तुझा देह नाही संबंध करायचा नाही आणि देहाला बोललं तर राग धरायचा नाही, शब्दामध्ये यायचं नाही, वृत्तीवर राहायचं नाही, भेदाला ठेवायचं नाही आणि अज्ञान संपल्याशिवाय श्वास घ्यायचा नाही. मी टाकून तर अज्ञानच आयुष्यामध्ये मी ऐकल तर ब्रह्मज्ञानच. हो माऊली, साष्टांग दंडवत. तिथं माझं कल्याण आहे. येस बेटा पल्लेवार, ज्याला कळतं, ज्याला आयुष्याची साधना परिपूर्ण करून परम सुखामध्ये राहायचं, आत्मसुख भोगायचं, त्यांना संताकडे जगायचं, नाही तर इकडे तिकडे कुठे हिंडायचं तोंड बरी करून. कुठे बी जा, बहिरंगच आहे, कोणी मातीत जा, कुठे बी जा, दुसरं काहीच नाही. गोल 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 बोलते, हसते, स्मित हास्य, किती बी हस, तुझं बहिरंग आहे. आम्हाला कळतं टाउंटिंग तुझी काय आहे ते. तुम्हाला कळत ना मूर्ख लोकांना, आम्हाला कळत नाही असं होत नाही. सोनाराला सोनं कळतं आणि तुम्हाला तांब कळतं. पितळ, भांडे, बगुनी, कुकर तुम्हाला कळतं. कर मिक्सर हे तुमची ओळख आहे, आमच्या सोन्याची ओळख आहे. हो माऊली. जवरी हो माऊली, खरंय. कुणाच्या नादी लागायचं, कुणाला बघून नाचायचं ते आमच्यापाशी नाही जमत. नाही, जिथं आयुष्य भगवंतासाठी अर्पण केलं, तिथं संतांच्या संगतीमध्ये श्वास घेत राहिलो, जिथं वेदावर विश्वास देत राहिलो, जिथं आत्मचिंतन हृदयात भरत राहिलो, तिथं वेदांताचे रास आमचे गुरु टाकत राहिले, तर आम्ही भरंगात नाचावं का? कशामुळं? आवड. नाही माऊली, नाचायचं नाही. एका टप्प्यानंतर करण्याच्या वृत्तीला भगवंताकडे नेण्याचा प्रयास करणार, जे बोधाचं चिंतन आहे, वेदाचं ज्ञान आहे, आणि ते अंतःकरण महान आहे, ते घेत बुद्धीच्या द्वारे तो संत जगात महान, जो अंतरंगामध्ये जातो, जो स्वतःला स्वतः पाहतो, जो आत्मरस पितो, तो जगाला फेकून देतो. हरिओम हरिओम. त्याच्या सत्य जगत नाही, फेकायचं कामच नाही. पुढची भाषा, ज्ञानी महात्म्याच्या सत्तेमध्ये जगताला सत्ताच नाही. आवाजची भूमिका आहे, परमसिद्धीचं लक्षण आहे की अनुभवाची खाण आहे, ईश्वराची जाण आहे. त्या बुद्धीला ईश्वराची जाण आहे, देहाची नाही, सुख दुःखाची नाही. सुख दुःख अंतःकरण झाले तर आम्हाला करायचे काय? आम्ही अंतःकरण नाहीत. व्यवहार करते करत असतो, त्याचं काम आहे. सुख दुःख होत असेल ते त्याचा धर्मच आहे. सुख दुःख आम्हाला करायचे काय? आम्ही अंतःकरणावरून अलग आहेत. आमचं अंतःकरण बाधित आहे, आम्ही अबाधित आहे. कळावं की आत्मचिंतनामध्ये बुद्धीनं कोणता टप्पा गाठलाय, बुद्धी कुठपर्यंत पोहोचली आहे, ती भगवंतापाशी चालली का जगाकडे चालली आहे, ती सुख दुःख भोगायली का विषयाला टाकायली आहे, ती औरणामध्ये आहे का भगवंतामध्ये आहे, ती अज्ञानात आहे का देहात आहे, ते कळलं काही.
बेधुंद बाई कळलं काही, बेधुंद बाई संसारात रममान निवांत जगतात लोक बाप्पा, बिनधास्त बिनधास्त राहतात, काही नाही देणं नाही, त्रास नाही, आपलं शेवटी कसं होईल माहित नाही, आपल्याला कुठं जावं लागणार देह पडल्यावरती कळत नाही, त्याची चिंता नाही. मला काय कमी म्हणते बाई, FD ना RD, बाबा बाबा खरंय माऊली, काही चिंता नाही. मला बनले, कपाट भरले, पोरगा हातात आहे, प्रॉपर्टीला देत आहे, आणि ही यमाच्या दोरीत आहे, तिचं मुंडक. अगदी यथार्थ वर्णन आहे माऊली. असंच आहे. काळ येईल येईल तू खाईल खाईल, तू का सकाळचा घे बघा हुडका. म्हणून हा गळफास साधू संत काढून टाकतात. साधूकडे गेला तर यमच नाही, ज्ञान झाल्यावर जन्मच नाही, ब्रह्मभाव झाल्यावर अज्ञानच नाही, आणि मी कोण कळल्यावर जन्म मृत्यू शिवतच नाही. साष्टांगनाथ माऊली, अप्रतिम कोटी. खूपच छान. राम राम. काय भगवंत देतो म्हणतेस प्रेरणा, छप्पर फाड न करावी, चित्तामध्ये नाम भरावं, अंतःकरण पावन करावं, साध्यापाशी सहज जावं, आणि ज्ञानाच्या आसनावर यावं, आणि मोक्षाचं प्राशन करावं, त्याला सतसंग म्हणावं. किती छान. ज्ञानाच्या आसनावर सकट प्राशन. खूप सुंदर. संग सतसंगच करावा, श्रवणच करावं, चिंतन करावं, मनन करावं, अध्ययन करावं, भक्तीला कमी पडू नये, कर्मा कधी बिनचूक चूक होऊ नये, वेदबोधित कर्म असावे, उपासना परिपूर्ण व्हावी, भक्ती हृदयात नांदावी, मुक्ती भोगावी, आणि सक्ती त्यागावी, विरक्ती वाढवावी, अनुभूती सतत हृदयामध्ये प्रगटावी. यासाठी आपण खाली आलो. कशासाठी? माझं माझं मी मी नाही, माझं न मी, शून्य भाव करावा लागतो वृत्तीचा, वृत्ती शून्य करावी. निरागस म्हणतात तुमच्या भाषेत, दूर निरागस हो. कुठला विकार उत्पन्न न होणं म्हणजे निरागस, कुठलाही संबंध न राहणं म्हणजे निरागस. अगदी माऊली, म्हणूनच आपण लहान मुलाला म्हणतो निरागस. तसं मन असावं, तसं अंतःकरण. सगळं भरलेलं मन. चला अध्याय 18 आणि ओवीच 1415 माऊली. हा पण एक सांगू ते का, येई मज प्रकाशुनिया चोरविन तू ते 15 आहे. तुझ मी अनन्य शरण होईन तैसा, जळी पडले आलवणा, सर्वही जळ होय विचक्षणा, तुझ मी अनन्य शरणा होईन तैसा. तुझ मी लवणा म्हणजे खडा मिठाचा, पाण्यात पडल्यावर तो कसा एक रूप होतो, पाण्याशी जलरूप होतो, तो खडा राहत नाही. पाण्यामध्ये खडा टाकला तर तो
मीठ बाजूला उरत नाही. तसं तू मला अनन्य शरण आल्यानंतर तुझा देहभाव उरू देऊ नको. जळी पडेल या लवणा सर्व जळ होय विचक्षण. जलरूप होत होतं मीठ. ते मीठ काय होतं? जलरूप. मग तुम्ही पण तसं व्हा ब्रह्मरूप. हो माऊली. हो माऊली. आनंद शरण आल्यावर तसं होणारच माऊली. फक्त आनंद शरण येण्याची होत. तुम्ही करून बघा अभ्यास, अध्ययन करून बघा, संतापाशी नम्र राहून बघा, त्यांना जीव भाव वाहून बघा, त्यांचं सानिध्य प्राप्त करून बघा, त्यांच्या बोधात शिरून बघा. मग तुम्हाला कळण अनन्य. नुसतं ऐकून बोलून असते का? कारण येणार मला कळण काही. कोणाला जीव लावावा? कोण आपलं कल्याण करत? कोण आपल्याला रसात चरक्या टाकून रस पिळत? ही विकळण व्हायला आजकाल. चरक्या टाकून रस काढून पितात आणि चोथा फेकून देतात. तू चोथाय चोथा. रस त्यांच्याकडे. खरे माऊली. हो माऊली. तरी प्रेमानं नाचून नाचू संसार. अगं परमार्थ कधी करते? वरी ढगात गेल्यावर वय तुझा फोटो बी ठेवत नाही कोणी बितडाला. नग म्हणते चांगलं दिसत नाही घर. हो माऊली. कशाला तिला ठोकायचं नाही, भिंत खराब होती. तसंच आहे. म्हणून परमार्थामध्ये ओवीच्या सानिध्यानं बुद्धीचं आगमन भगवंताकडे होत आहे. हो माऊली. अगदी माऊली. भगवंताकडे श्रवणामध्ये ओवीच्या सानिध्यानं बुद्धी जागृत होती. ओवी आज जाती तेव्हा अज्ञानाची माती माती माती. हो माऊली. खरे. अज्ञान माती मातीच होत. कृष्ण परमात्म्याच्या मुखातून निघालेल्या बोधाची ताकद म्हणजे एक वेद आहे. आणि साधकाच्या हृदयात त्याला खेचून घेणं म्हणजे त्या साधकाचं वैभव आहे. ओवीला आत ठेवायचं, साधनेवर अरूढ राहायचं, साध्यालाच पाहायचं, साधण्याला अपरंपार करायचं. साधकाचं ईश्वराचं खरं नातं, त्याचं नातं ईश्वराशी तयार होतं पुन्हा. आणि संपत आधी संपलेलं असतं. आपण हो हो म्हणतात, ते टो टो म्हणतात, आपण हो हो. चांगलंय बस म्हणत बस कवर बी. गंगा पुढे जाती, माग नसते थांबत. तू माग आहे, गंगा पुढे. ती भान थांबत नाही. तुझ्याकडे गंगा वापस येत नाही म्हणून शांत राहायचं. हो माऊली. शांत राहायचं. वापस येते गंगा खाली खाली जाते ना उताराकडं. हो माऊली. उगम एकीकडं, वाहन दुसरीकडं. उगम इथं, वाहन खाली. खरे माऊली. वाहन दुसरीकडे. तुम्ही गेलात का गंगेचा उगम बघितला का? म्हणतात बायका येण्याचा वाड कुठला उगम कुणाचं बघती? काय बघती? आता 15 एतुलेनी पैसया सुटलाची आशी धनंजया. घेई मज प्रकाशोनिया सोडवी न तुते. घेई मज प्रकाशोनिया सोडवली न तुते. अर्जुना, तू माझ्या बोधात बुद्धी आली ना, जसं मिठा पाण्यात पडले ना, बुद्धी माझ्यात आली ना, तिथं राहू दे. हा, बोधातच राहा. वेदाचं ज्ञानच घे. आत्मसुख भोगायचं म्हणून, देहभाव त्यागायचा म्हणून, अज्ञान भस्म करायचं म्हणून, आणि माझ्याशी समरस व्हायचे म्हणून मला अनन्य शरण आलास. मग प्रकाशोनी या माते म्हणजे देवा सांगतो अर्जुना,
तू जगाला प्रकाशित करतो, जगाला आहे म्हणतोस आणि मला नाही म्हणतोस. जेव्हा जगाला आहे म्हणतास तर माझा नाहीपणा सिद्ध होतो आणि मला आहे म्हणतोस आणि माझी प्राप्ती करतोस तर जगताचा बाद होतो. तुला माझं सान्निध्य येतं आणि माझ्या अनुभवात तू आणि तुझ्या अनुभवात मी असा ऐक्य भाव जागा होतो. म्हणून मला प्रकाशन कर, प्रकाशून या माते. आता ऐका, सोडवेन मी तू ते. बघा प्रयास वाचताना अर्थ कळतो, कळते तुम्ही सांगा. हो मग तू मला प्रकाशन कर, माझं प्रकाशन तू कर. सोडवेन मी तू ते, तुला मी सोडवेन बंधनातून, जन्म मृत्यूतून, सुख दुःखातून मी सोडवेन तू ते, पण तू मला प्रकाशन कर. डबल वाजते, नीट ऐका. तू केली आपली जड ऐका, लय मस्त ओळी आहे. ए तुलेनी अपेसया तू सहज सुटलासी अहासी धनंजया. तू अज्ञानातून सहज सुटलास, एवढं चिंतन ऐकलंयस, पण एक माझं प्रकाशन करून घे, मला जाणून घे. तुला जगाला जाणता येते हो, तुला जग कळते हो, मी नाही. मग जगाला कळणं म्हणजे प्रकाशन जगाचे आणि माझं कळणं म्हणजे जाणीव माझी आहे. जगाचं कळतं तर जग आहे वाटतं आणि माझं कळणं तर माझ्या स्थितीला तुझी बुद्धी एकरूप होती आणि मलाच आणि म्हणती, जगाला नाही म्हणती. वृत्ती वापत जाती, माझी अनुभूती येती ही सुखाची प्राप्ती आणि माझ्या ऐक्याची स्थिती ही महात्म्याची अनुभूती, ह्याला वेदांताची गती ही परमस्थिती. हरिओम माते, बापरे, हरिओम माते. छान छान दंडवत माऊली, खूप सुंदर. दंडवत आहे, साष्टांग दंडवत. थोडं माऊलीला प्रेम करा, थोडं संतावर जीव भाव धरा, कारण तेच आपलं कल्याण करणार आहेत, हे ओढ पडणार आहेत. किती सांगते तुम्हाला, रक्त आटून बोलते पण परिणाम होत नाही. दगडात पाणी जातच नाही, परिणाम होतच नाही. अध्ययन तुम्हाला आवडतच नाही. मला शिल्पा म्हणती मला बोलतायत ना, आम्हाला मग काय करते बोलत, अभ्यास करती नाही, वाचन करती नाही, लिखाण करती ना, मला कळतं सांगता येईल. आता करा ना काहीतरी. वयाचा लई मोठा प्रश्न. शिल्पाचं नाव घेतलं म्हणून सोडून द्या. ह्याच्या ह्या पार्टीमध्ये लई पाहत आहेत. सोडवी ना तू ते, तुम्हाला घे माझा प्रकाश होऊन या. सोडवीन तू ते, तुम्हाला जाणण्याचा प्रयत्न करतच नाहीस. तू जेव्हा जेव्हा जाणण्याचा प्रयत्न करशील, तू मोक्ष बनशील, मुक्त होण्याचा तुझ्या बुद्धीला तीव्र जिज्ञासा तयार होईल आणि तू तुझं अंतःकरण माझ्याकडे येण्यासाठी तू मला जाणण्याचा अट्टास करशील, तर तुला मी येऊन सोडवीन तो ते. किती सुंदर सांगितलंय माऊली. एक पाऊल आपण उचलायचंय, फक्त एक पाऊल आपण उचलायचंय. मग माहित आहे, मी तुम्हाला जे म्हणते भैरंगड जाऊ नका. तुमचं अजून भगवंत अर्जुनाला सांगतात, तू माझं प्रकाशन कर. प्रकाशन म्हणजे जाणून घेणं, मी कळणं. जगत कळतं जड आहे आणि मी कळतो चैतन्य चित्रूप आहे. मग जगाला कळण्यासाठी वृत्तीचं उत्थान होतं. त्रिपुटी वृत्ती एकच आहे पण 3 भागातून बाहेर जाती म्हणून त्रिपुटी. उत्पन्न होते अंतःकरण, बाहेर निघते प्रमाण, विषयापाशी थांबते प्रमेय. वृत्ती एकच आहे पण तिचे स्थान अलग आहेत. म्हणून ज्या अंतःकरणाच्या पोटातून त्रिपुटीचा जन्म होतो आणि ती जगताकडे जाऊन विशाल आहे म्हणती, तेव्हा जगत नाही असं सिद्ध, भगवंत नाही असं सिद्ध होत. हो माऊली, खरंय. सूक्ष्म भेटावा हे विचार सागर आहे. हे काही तुमचं बहिरंग नाही. इथं आत्मचिंतन आहे. हे वेदाचं अमृत आहे, ज्ञानामृत, बोधामृत, वेदामृत. खरंय माऊली, खरंय. म्हणून
एवढं सूक्ष्म कळतं का तुम्हाला? सांगा मला तरी. नाही माऊली, नाही नाही करत. माऊली. हा, जडाला कळण्यासाठी अंतःकरणातून अविद्येच्या पोटातून वृत्ती उत्थान पावती आणि ती विषयाकडे जाती. जिथं उत्थान पावते ते अंतःकरण, जिथून बाहेर येते ते डोळा, आणि विषयाकडे जाते ते प्रमेय, प्रमाता, प्रमाण, प्रमेय. ह्या तिघातून बाहेर जाती, म्हणून ती पोटी होती. वृत्ती तर एकच आहे, मुलगी एकच आहे. भावापाशी बसली की बाई, आईपाशी असली की लेक, आणि नंदापाशी बसली की भावसाहेब. बाई बदलली नाही माऊली, नाही ना. मग वृत्ती बदलली, नाही. मग तिला त्रिपुटी का म्हणलं? असं कधी तुम्हाला संशय आला नाही का? नाही माऊली, त्रिपुटी हा तो शब्द ती बाई जाती, जगताचं ज्ञान करून देते. जगत खोटे, वृत्ती खोटी आहे. पण वृत्तीचा संबंध असताना परमात्मा मोठा आहे, आणि त्या वृत्तीमध्ये चिदाभास सत्य आहे. पण तो चिदाभास त्या जगताच्या विषयाचं ज्ञान करून देतो. ज्ञान त्याच्यामध्ये चैतन्य चिदाचं आहे, आणि व्यवहार वृत्तीचा आहे. संबंध दोघाचा आहे, आणि त्या ठिकाणी विकार अंतःकरणाचा आहे, व्यवहार गुणाचा आहे, आणि प्रकाशन जडाचं आहे, कळणं खोट्याचं आहे, अनुभव दुःखाचा आहे, कळणं माझं आहे, बात त्रिपुटीचा आहे, आणि सहवास सुखाचा आहे, प्राप्ती आत्म्याची आहे, स्थिती अनुभवाची आहे, आणि अनुभूती वेदाची आहे. त्याला प्रकाश नियामाते सोडवीन मी तू ते. तुला मी सोडवितो, पण माझं प्रकाशन कर. एवढा गावा काही सोपं वाटला का तुम्हाला? गेलं कीर्तनाला आली आणि महाराजांना 2 लाख घेतली, मला सांगाली तोंड वरी करून. आम्ही ऐकू शकत नाही ते. नाही, अग्नीमध्ये पाण्याचा थेंब टाकला तर पाणी राहत नसतं. टाकणाऱ्याचा हात थेंबीत बसतोय. मोठ्याचं कौतुक आमच्या सांगायचंच नाही काही, झाडायचंच नाही काही. पैशाच्या महाराजांचं नीट गा बसायचं. आलतो घरी, कारण काय वेद आहे, काय संत आहेत, काय ग्रंथ आहेत, काय वेदांत आहेत, काय आत्मस्थिती आहे, काय बोलले भगवंत प्रकाशून या माते सोडवीन मी तू ते. तुला मी सोडवीन अर्जुना. ते कळलं सांगत का ते बोके? आपलं नाटक सगळं. आता काय का की माझं प्रकाशून या सोडवीन तू ते. तुला मी सोडविणार आहे, पण तू मला जाणून घे. कसं जाणू देवा? जेव्हा जगताला जाणतोस तर माझ्याद्वारेच आहे, पण तुला मी जाणलं वाटतं हा अहंकार आहे. पण साधू संताला अहंकार रहित आहेत ते, कारण त्यांना माहितीये की जाणणं वृत्तीचा धर्म नाहीये. वृत्ती ही जड आहे, वृत्तीमध्ये चिदाभास मध्ये आहे, आणि चिदाभास वृत्ती जगताला जाणती. पण खोटा आहे हे चैतन्य चिदाभासामुळेच कळतं. पण जेव्हा व्यवहार होतो कळण्याचा तो चिदाभासामुळं, गमन आगमन होतं ते वृत्तीमुळं, आणि विषय कळतो तो बोधामुळं, आणि जाणं येणं होतं मायेच्या वृत्तीला शक्तीमुळं. हरिओम. काय शब्द, काय शब्द, बापरे. सुंदर माऊली, अप्रतिम. बापरे. त्याच्याशी समरस एक वृत्तीला करा, ती देहाला शिवत नाही. मग ती वृत्ती चिटकतच नाही जडाला, ते भटकतच नाही, आणि ते अज्ञानात अटकतच नाही, शिवापासून अलग बनतच नाही. कळलं काय? डोकं आपटून फायदा नाही. त्याला कळल तो भाग्याचा, ज्याला कळल ते दुर्भाग्याचा. काय करायचं ते करा, आम्ही सांगणार, ओवीतलं बोलणार, सिद्धांत तुमच्या हृदयात टाकणार, आणि अज्ञान भस्म करणार. हे आमच्या माऊलीचं वचन आहे की जो जीव माऊलीकडे येतो, ओवीत राहतो, साधना श्रवण भक्तीत येतो, त्याच्या हातात मग ते आम्ही देतो.
साष्टांग दंडवत साष्टांग माऊली. दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. साष्टांग दंडवत. चला प्रकाशुनिया माते. अर्जुना तू मला फक्त माझी ओळख करून घे, मला जाणून घे. तुला नातं कळतंय, देह कळतो, जगत कळतं आणि आत्माच कळत नाही. मी माझं रूप आत्मा आहे रे. मी परमात्मा आहे, मी व्यापक आहे, तुझ्या सोबत आहे, तुझ्या वृत्तीला आधार आहे. वृत्तीमध्ये चिदाभास रूपानं मी एक आहे. मला हे सांगायचंय. मला विचारसागरचा विषय हा लई वाईट वाटतंय कधी कधी. काय माय बंगल्यात असते, पोरगी पत्रात असते. माय म्हणते माझी पोरगी बंगल्यात कधी येईल, रो हाऊस मध्ये कधी जाईल. अट्टास करते, दुवा देते, पोरगी रो हाऊस घेते. खरे माऊली, आमची माऊली बंगल्यात आलाय, आम्ही झोपली. भगवंतानं विश्वाच्या ग्रंथातलं वर्म काढले. हार्ट आहे हार्ट. हो माऊली, हो माऊली, अगदी अगदी माऊली. आणि हे तुला सांगते प्रेरणा, कधी विचित बेटा जाऊ दे, पावर येते आम्हाला, पावर. हो माऊली. अगदी खरे माऊली. तुफान येते, तुफानीची कृपा, ग्रंथ कृपा. बासरला आणि सिद्धपेठला. म्हणून सिद्धपेठात जाते मी, तुम्हाला माहितीये. आता अशा लोकसभाचे थांबणं कमी गेले. माऊली म्हणे माझ्या पशी ये. जिथे मी थांबलो होतो त्या जमिनीला माझा स्पर्श आहे, ते स्पर्श घेऊन तू घरी जा. परत काय राहिले आता पुन्हा सांगते आळंदीला विचारायच्यावर अजून खूप काय. या कारणे पुढती हे आधीन वाहे चित्ती, मज एकासी ए सुमती, जाणोनी शरण मज एकासी ये सुमती. मज एकासी ये इथपर्यंत बोलायचं, पुढे थांबायचं. तुम्हाला सांगू का, मी मठातच शिकले वर का वाचायचं, मला काही येत नव्हतं. मग त्या वाचताना तसाच प्रयास घ्यायचा, तसेच सोर. त्या थांबल्यात मी पण थांबायची. हे सिद्धांत आहे, मला काय कळत नव्हतं. हे हो सिद्धांत आहे ना, हा मी हो म्हणायचं. कळे हो ला हो, ओला हो, काय कळत नव्हतं. पण दृष्टांत लागले बरं का. आता फास्ट घेऊ, आता सिद्धांत आहे, इथं थांबूया. मग हा हा करायचं आणि मग शांत वाचायचं, मग घरी यायचं. एवढं मात्र मठातच सगळं शिकले तिथंच म्हणा. पण मला वाचायला येत नव्हतं आणि थांबायचं बी कळत नव्हतं. दृष्टांत माहित नव्हते, सिद्धांतावर जाता येत नव्हतं, काही समजत नव्हतं. तरी बाबा होत आहे का. या कारणे संतांचं गुपित हेच असतं, ते देतात, ते गुपित देतात. गुप्त असतं हे ज्ञान, ते बाहेर ते संत आहेत ते. सत्य ज्ञान बाहेर. हो, कुठे थांबायचं नाही पण कळते. सहज थांबती वृत्ती, पुढे जात नाही, कधीच नाही. आता आहे का, या कारणे पुढती. आता पुढे काय करायचं तुला, हे आधीन वाहे चित्ती, चिंता करू नको, तुला मी मज एकासी ये, मज एकासी ये, माझ्याकडे ये. अगो माय बाय सुमती, तुझी मती शुद्ध आहे. सु म्हणजे शुद्ध. तू शुद्ध झालास, बोधात आलास, वेदाकडे गेलास आणि मला जाणण्याचा आटोकाट प्रयत्न केलास, म्हणून सुमती. किती छान शब्द, खरंच. हो आहे, अशी बुद्धी पाहिजे, तीच भगवंताला जाणू शकते. तू शुद्ध आहेस, अपवित्रता तुझी संपली बोधानं श्रवणानं. पवित्र झालास, स्थिर झालास, तू सुबनलास, योग्य. म्हणून मग काय बोले रे भगवंत, काय बोले, मज एकासी ये सुमती, जाणोनी शरण. मला एकाला जाणून घे, अन्य विषयाला सोडून दे. जगत भिन्न भिन्न आहे, ते सोडून दे. जगत भिन्न भिन्न आहे आणि मी त्याच्याहून अन्य आहे, अन्य एक आहे. तर तो विषय जेव्हा दिसतो तर असे कळावा. भिन्न भाव जागा होतो तर अभिन्न मी आहे कळावं.
प्रत्येक जेव्हा खोट्याला बघतील तर खऱ्यामध्ये यावं आणि व्यवहारातून अलग व्हावं आणि आत्मस्वरूपाशी समरस बनावं. दृश्याचा बात करून अदृश्य मी आहे तिथं बुद्धीला न्यावं. त्याला सत्संगाचं फल म्हणावं. साष्टांग दंडवत माऊली. बेटा एकासी जाणून घे सुमती. मला एकाला जाणून घे मी एकच आहे आणि चौपडच आहे. जरी भिन्न भिन्न दिसत ती उपाधीच आहे पण मी अभिन्न आहे तो आत्माच आहे. व्यवहार वृत्तीच आहे, दिसणं दृश्यच आहे, अदृश्य मीच आहे. रामकृष्ण. साष्टांग दंडवत गुरु. साष्टांग दंडवत काही साष्टांग. साष्टांग दंडवत माऊली. या सोडली ना तुते त्या कारणे पुढती ही आधी न आहे चित्ती म्हणजे एकासी ये सुमती जाणवणी शरण. मी चौकडी एक आहे त्याला ओळख, वृत्तीला तिथं आण, अज्ञानाचा वाद कर, संशयाचा नाश कर, मोह बंद कर, गुण समाप्त कर, संताला संरक्षण. म्यूट पहा कोणाचं आहे. तू जर मला असं जाणलंस, तू मला असं शरण आलास, ऐसे सर्व रूपच आहे असं केल्यावर ते सगळं रूपवान जे होतं ते माझ्यामुळं. सगळे रूपाला येतात आणि ते कळतात ते माझ्यामुळं. सगळे रूप जगतात ते भिन्न भिन्न. सर्व दृष्टी डोळसे जे कळतंय रूप आहे ते कळणं आहे. रूपवान होतं ते माझ्यामुळं, रूपाला येतं आणि कळतं ते माझ्यामुळं. सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे. सर्व देशाच्या ठिकाणी मीच आहे, निवास आहे माझाच वास आहे. सर्व दृष्टी डोळसे सगळ्या दृष्टीला मीच दिसतो तो डोळा, ती दृष्टी डोळस आहे. आणि जग दिसत ती दृष्टी आंधळी आहे आणि मी दिसतो म्हणजे मी कळतो. आणि सगळ्या देशामध्ये माझाच वास आहे, माझाच निवास आहे म्हणून माझं नाव वासुदेव आहे. साष्टांग दंडवत माऊली. किती सुंदर वाक्य आहे. सगळ्या ठिकाणी मध्ये माझा वास आहे, माझा निवास आहे म्हणून मला वासुदेव म्हणतात. माझे एक नाव आहे कृष्णाचं नाव वासुदेव हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी वासुदेव हरी. हो माऊली रामकृष्ण. खूपच हो माऊली. ही भक्ती अपरंपार आहे. हो माऊली अपरंपार आहे. खरंच सगळीकडे तोच आहे वासुदेव. कणाकणात तो, सगळीकडे प्रदेशात तो. त्या दृष्टीने जे पदार्थ दिसायला तो पण तोच. कारण प्रत्येक पदार्थाचं रूप पण त्याच्यामुळेच आहे आणि पदार्थाचं कळणं पण त्याच्याचमुळे. सर्व रूपच आहे, सर्व दृष्टी डोळस आहे. हे शब्द पाठच करायचे. थांब बघितलं का मी आता खाली सांग बरं. नाही माऊली बघा. सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्ण. सर्व देश निवास आहे, सगळ्या देशात प्रत्येक जागेत कणात कुठं देश जेवढा देश तितका कमी आहे आणि मग देश आहे. सर्व देश निवासे बोलिले कृष्ण. श्रीकृष्ण कृष्ण बोलायले सांगायला स्वतः मी कुठे आणि बाई भक्ती मंदिरात. मान सर्व देश निवासे बोलिले श्रीकृष्ण. सांगा आता मी म्हणले का कृष्ण बोलले? चला बोला बरं बायकांनो, चला सांगा टाळक चला. कृष्ण बोलले माऊली. कृष्णच बोलायला बोलले. देश निवास आहे, मी कुठं नाही रे. मग हे ज्याला कळतं तो माझ्या भिन्न नाही, त्याला मंदिर नाही, त्याचं हृदय मंदिर आहे, त्याला कुठे हिंडायचं नाही, त्याच्यापाशी मी येतो.
भक्ताला माझ्याकडे यावं लागतं, पण मुक्ताच्या हृदयामध्ये मीच असतो, त्याच्या बुद्धीचा माझा ऐक्य असतो, त्याच्यामध्ये मी प्रगट असतो पण निराकार असतो, मंदिरात असतो तो साकार असतो आणि संसारात असतो तो बेजार असतो. साष्टांग दंडवत ताई, खरंच आहे. साष्टांग दंडवत. आहे ज्ञानेश्वरी सांगती मग आम्हाला कोणत्या बोक्याचं दर्शन घ्या वाटत नाही, पैशाचं ज्ञान. अज्ञान म्हणजे भेद आहेच की, आणि भेद म्हणल्या मुक्ती नाहीच की. हो माऊली, बोला हो माऊली, खरंच अगदी खरं. जगाचाच ओझ घेतलं बाबा आम्हीच, घरातल्याच घेतलं, कुटुंबाचं. तुझं कुटुंब केलं, मग त्याच्यासाठी खटपट केली, तू बी केली खटपट, आम्ही बी केली खटपट, दोघाची चटपट. अगदी माऊली, चटपट. साष्टांग दंडवत माऊली. म्यूट पडलं माऊली. म्यूट पडलं माऊली. आणि आम्हाला सांभाळावं लागतात पोरं. सकंकन बाबाहू पसरवणी दक्षिणा, अलिंगला स्वशरण भक्तराजतो, अलिंगला स्वशरण भक्तराजतो. मग सावळा सकंकण, सोन्याचं कंकण घातलेला सावळा श्रीकृष्ण हात लांब करून अर्जुनाला आलिंगन देऊन दोघं एकत्र आले. देहान नाही ओधान असं आलिंगन दिलं कृष्णानं. हो माऊली, खरंच किती छान. सकंकन. हम्म. मग अर्जुनाला जवळ घेतला हातानं आणि पुढे सांगितले ह्या हृदयातलं त्या हृदयात टाकलं म्हणून आलिंगन दिले. असं बोलले देव, असं देव बोलले. मी जवळ का घेतलं तर ह्या हृदयाच्या तैरदयी घातिले, द्वैत न मोडता अद्वैत केले. सांगणारे पुढे सगळं आपली बोलीच आहे. नाही सगळी तुम्हाला द्यायची, ऐकले बोली. हो सौदा माऊली. ऐकले सौदा. हो माऊली. हो माऊली. बाहू पसरवणी दक्षिण, अलिंगला स्वशरण भक्तराज. तो भक्ताच्या राजामध्ये अर्जुन आहे, भक्ताचा किरीट मणी आहे, मुकुट मणी आहे, राजा आहे भक्ताचा. त्याला आलिंगन दिलं, हृदयातलं त्या हृदयात टाकलं आणि अर्जुनाला कृष्ण कृष्ण बनवलं. दोघं दोन राहिलेच नाही, कारण उपाधी तिथं राहिलीच नाही, वृत्ती उपाधीला शिवलीच नाही. तिनं बोधामध्ये प्रवाहित झाली आणि दोघांच्या उपाधीचा बाद झाला. अर्जुनाची उपाधी या व्यक्तीची, भगवंताची उपाधी मायेची. ह्या हृदयातलं त्या हृदयात भांडवल गेलं, गुप्त धन गेलं, वेदाचं ज्ञान दिलं आणि अर्जुनाचं मन कृष्णाच्या हृदयामध्ये एक झालं. त्याला वेद हे नाव आलं आणि अर्जुन कृष्ण कृष्ण झाला. आलिंगन दिलं म्हणते त्याला. साष्टांग दंडवत माऊली. सद्गुरु माऊली. साष्टांग दंडवत माऊली. कोटी कोटी प्रणाम. खूप सुंदर. ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ जय. भगवान की जय.